सन्माननीय मंच, या ऐतिहासिक अशा पुरंदर तालुक्यातील पंचायत समितीतील सर्व सदस्य, या तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेचे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व उमेदवार, उपस्थित बंधू आणि भगिनी, देवेंद्र फडणवीसांना काय संबोधायचे? देशाचे पंतप्रधान आहे, त्यांना काय म्हणायचे? असा एक नागरिक या नात्यानं प्रश्न तुम्हाला, मला, आपल्या महाराष्ट्राला आणि भारताला पडला. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांना फाउंडर ऑफ द नेशन म्हणतात. दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना जय जवान जय किसानचा नारा देणारे आणि जय जवान जय किसान अभियान राबवणारे एक अत्यंत साधे असे पंतप्रधान, त्यांची ओळख आहे. तिसऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आयर्न लेडी म्हणून ओळखलं जातं. अटल बिहारी वाजपेयी त्यांचा दुर्गा हा देखील उल्लेख केला होता. गरीबी हटावचा नारा त्यांच्यासोबत होता. त्यानंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांना 21व्या शतकात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, संगणकीकरण आणि सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या अनुषंगानं पंचायत राजच्या माध्यमातून ओळखलं जायला लागलं. त्यानंतर नरसिंहराव आले, त्यांनी आपली अर्थव्यवस्था खुली केली आणि या देशामध्ये जी अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून जी क्रांती झाली त्याची मुहूर्तपेढ फिरवत असताना एक आर्थिक उन्नतीचा काळ हा त्या पंतप्रधानांच्या कार्यकाळामध्ये आपल्या लक्षात राहतो. त्यानंतरच्या काळात अटल बिहारी वाजपेयी नावाचा एक सभ्य सुसंस्कृत माणूस या देशाचे पंतप्रधान झाले. आज दुसऱ्या पक्षाचे जरी असले तरी एक राजकारणातला सभ्य माणूस, एक सुसंस्कृत माणूस, एक कवी मनाचा माणूस, अशी त्या पंतप्रधानांची ओळख आहे. चंद्रशेखर देवेगौडासारखे, गुलजार सिद्धी सारखे काही समाजवादी देखील गेले, त्याची समाजवादी अशा स्वरूपाची ओळख आहे. तर त्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग झाले आणि डॉक्टर मनमोहन सिंग जी होत असताना एक सभ्य, प्रामाणिक, कुठलाही भ्रष्टाचार न करणारा आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला, बेरोजगारीचं प्रमाण कमी करण्याकरता आणि देशामध्ये, जगामध्ये आंतरराष्ट्रीय मंदी असताना भारताची अर्थव्यवस्था सुनिश्चित ठेवत असताना ज्यांनी शिक्षणाचा हमी कायदा आणला, ज्यांनी अन्न सुरक्षिततेचा कायदा आणला आणि ज्यांनी या देशामध्ये माहितीचा अधिकार देत असताना लोकशाहीच्या अनुषंगानं पुढील पाऊल ठेवलं, अशा आपल्या देशाच्या पंतप्रधानांची वेगवेगळी नावं आहेत. सध्याचे जे पंतप्रधान आहेत त्यांना कशासाठी ओळखलं जाईल? तर सगळ्यात जास्ती खोटं बोलणारा, सगळ्यात जास्ती फेकणारा अशी त्यांची ओळख आहे. त्यांना फेकू अशा पद्धतीच्या नावाने बोललं जातं. पहिले म्हणाले की माझी छाती 56 इंचाची आणि ती 56 इंचाची छाती असताना अनेक वल्गना केल्या. दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देऊ सांगितलं. शेतकऱ्याच्या शेतमालाला 1.5 पट लागत असल्याच्या 1.5 पट भाव देऊ सांगितलं. कालाधन वापस भाव सांगितलं. आणि भाई और बहनों, हर किसी के खाते में 15 लाख डालूंगा हे देखील त्यांनी सांगितलं. मात्र यातलं काही केलं नाही आणि नोटबंदीच्या वेळेस आपल्या सगळ्यांना देशभक्त म्हणून लाईनीत उभं केलं. मात्र त्यातून काही निष्पन्न निघालं नाही. आजा मेरा नातू झाला, जेवढ्या नोटा छापल्या होत्या तेवढ्या पुन्हा जमा झाल्या. मात्र त्याच वेळेस सांगितलं दहशतवाद संपत टाकला. मात्र नुकताच काश्मीरच्या पहलगाममध्ये 300 किलोमीटर अतिरेकी आले, चुनचुन की आपल्या भारतीय नागरिकांना मारलं, पुन्हा 300 किलोमीटर चालले गेले. त्यांचा साधा फोटो, त्यांचं रेखाचित्र हे देखील येऊ शकलं नाही. म्हणून भारताच्या लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हल्ला केला आणि सिंदूरच्या माध्यमातून हल्ला करत असताना दररोज काम भारताचं सैन्य पुढे जात असताना आपण आता लढाई जिंकणार, लाहोरला जाणार, पेशावरला जाणार, अजून भारतात वेगवेगळ्या पाकिस्तानचे शहर काबीज करण्याची परिस्थिती निर्माण झाल्या अमेरिकेतून ट्रम्प तात्याचा फोन आला आणि ट्रम्प तात्याचा फोन आला आणि नरेंद्र सलेंडर झाला आणि 56 इंचाची जी छाती आहे त्या 5 कंकर आणि 6च्या मध्ये टिंब लागला
आणि 5.5 इंचाची छाती फक्त आपल्या देशाच्या पंतप्रधानाची आहे हे सिद्ध झालं. मला आपल्याला सांगत असताना लाज वाटते, शरम वाटते. इथे लेकी बाळी बसलेले आहेत, तरुण मित्र बसलेले आहेत, आता मुलासारखे लोक बसले आहेत. मात्र जगामध्ये सगळ्यात एक विकृत माणूस कोण, ज्यांनी लहान मुलाला सोडलं नाही, ज्यांनी अजून ज्या काही घाणेरड्या वृत्ती असतील या त्याच्या आजूबाजूला फिरत होत्या, असा एक इस्रायलचा माणूस आहे. आणि त्या इस्रायलच्या माणसाच्या इशाऱ्यावर जगभरातले जे वेडे आहेत, जगभरातले जी विकृत माणसं आहेत ती नाचत होती, ठेका धरत होती. आणि त्याच्या फाईल आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खुल्या झाल्यानंतर त्याच्या एका कागदात निघालं की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायलला आले, त्यांनी डान्स केला, ते नाचले, त्यांनी ज्या सुविधा आहेत त्या घेतल्या आणि अमेरिकेच्या ट्रम्पला फायदा देईल अशा स्वरूपाचं वर्तणूक त्यांनी केलं. आज भारताचा पंतप्रधान जर कोणी त्यांना नाचा म्हणत असेल, भारताच्या पंतप्रधानाला जर एखाद्या गलिच्छ आणि लैंगिक शोषणाच्या अनुषंगानं लिप्त असणाऱ्या की ज्या माणसाच्या बाजूलाही सावलीला आपण उभं राहू शकत नाही, आज त्याच्या दस्तावेजामध्ये जर भारताच्या पंतप्रधानाचं नाव येत असेल तर हा तुमच्या माझ्या सर्वांसाठी असणारा एक शर्यतीची बाब आहे. आणि या सर्वांच्या अनुषंगानं आज देशाचा भारतीय जनता पक्षाचा कारभार चालत आहे. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह नावाची एक म्हण आहे. त्यामुळे मोदीचं मोदी आणि देवेंद्र फडणवीसची काही कमी नाही. मी फडणवीसांची जी तुलना आहे ती दरिंदा म्हणून केली. मी त्यांना दरिंदा संबोधलं. दरिंद्याचा अर्थ काय होतो तर दरिंद्याचा अर्थ क्रूर होतो. आज मराठा विरुद्ध ओबीसी, हिंदू विरुद्ध मुसलमान, आदिवासी विरुद्ध व्हीजेपी, हा विरुद्ध तो, हा पक्ष फोड, तो पक्ष फोड, याचा गेम कर, त्याचा कार्यक्रम कर, भ्रष्टाचार कर आणि पैसा उधळ पैसा खा, हे सर्व कारस्थान जर कोणी करत असेल तर ते देवेंद्र फडणवीस करतात. आणि त्या अनुषंगाने मी त्यांना दरिंदा म्हटलं, मी त्यांना जल्लाद म्हटलं. तर जल्लाद काय करतो तर जल्लाद फाशी द्यायचं काम करतो, फाशीच्या पदावर लटकवण्याचं काम करतो. आज देवेंद्र फडणवीस हे भारताच्या लोकशाहीला, भारताच्या संविधानाला, भारताच्या महाराष्ट्राच्या धर्माला, सभ्यतेला, संस्कृतीला, परंपरेला आज फासावर लटकत आहे. म्हणून त्यांना जल्लाद देखील म्हणावं लागलं. त्याच्यासोबत गजनी का म्हणावं लागलं वेळेवर आपल्याला सांगत नाही. मात्र असली विश्लेषण की मला देखील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लावावं लागतात. मात्र आज पुरंदरला या ठिकाणी आल्यानंतर माझ्या एका त्यांच्या संबोधनामुळे मी एक त्यांचा उल्लेख केल्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठं वादंग उभा राहिला. माझ्यावर कारवाई करा, मला जेलमध्ये टाका इथपर्यंत बोलल्या गेलं. मी काय बोललो होतो तर औरंगजेबाची मोठं सॉपरेटी, औरंगजेबाची जी कार्यप्रणाली आहे ती औरंगजेबाची कार्यप्रणाली आणि देवेंद्र फडणवीसांची कार्यप्रणाली ही एकसारखी आहे. औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही एकच आहेत अशा प्रकारचं एक मी वक्तव्य केलं होतं. ज्या वक्तव्याच्या अनुषंगानं मी माफी मागावी अशा प्रकारची टीकेची झोड माझ्यावर उठली. मात्र मी सांगितलं मी शेंगा खाल्ल्याने टरफल उचलला नाही. आणि खरोखर देवेंद्र फडणवीस हा औरंगजेबापेक्षा कुठेही कमी नाही. औरंगजेबानं काय केलं तर औरंगजेबानं स्वतःचा सख्खा बाप शहाजहान यांना अटक केलं, नजर कैदेत ठेवलं, ताजमहल पासून अंतरावर लाल किल्ल्यामध्ये त्यांना अटक करून ठेवलं आणि झुरू मरत असताना बापाकडे बघितलं. देवेंद्र फडणवीस काय करतात आहे तर भारतीय जनता पक्षासाठी खस्ता घालणाऱ्या सर्व लोकांना ते बाजूला सारत आहेत, सर्व ज्येष्ठांना बाजूला सारत आहेत, सर्व श्रेष्ठांना बाजूला सारत आहे. आज नितीन गडकरी साहेबांपासून जो किस्सा सुरू होतो तो गोपीनाथराव मुंडे, देवेंद्र फडणवीस आणि प्रमोद महाजनांची कन्या यांच्यापर्यंत येऊन सर्वांपर्यंत हा थांबत नाही. तर विलासराव देशमुखांचं नाव पुसायचं म्हणत असताना त्यांना विलासरावजींचे नाव पुसायचं आहे, शंकरराव चव्हाणांचे नाव पुसायचं आहे, त्यांना शरद पवार साहेबांचा पक्ष म्हणून त्यांचे नाव पुसायचं आहे, त्यांना बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष म्हणून त्यांचे नाव पुसायचं आहे, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचं सर्वांचं नाव पुसायचं आहे. आणि हे करणारा दुसरा तिसरा कोणी नसून औरंगजेबाची वृत्ती आणि प्रवृत्ती असणाऱ्या देवेंद्र फडणवीस हे काम आणि हे कार्य करतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे शहाजाला जसं चढलं तसं वडीलधाऱ्यांना चढण्याचं आणि त्यांना अटक करण्याचं, नजरगत करण्याचं, घरी बसवण्याचं काम करतात. अजून काय करतात आहे तर औरंगजेबाने त्याचा सख्खा भाऊ धाराशिका याची मुंडी कापून टाकली. पूर्ण दिल्लीभर मुंडी जी आहे तिची मिरवणूक काढली, धड एकीकडे काढलं, शरीर एकीकडे काढलं
स्वतःच्या सख्या भावाला त्यांनी सोडलं नाही. देवेंद्र फडणवीस हे देखील स्वतःच्या पक्षातील त्यांच्या असणाऱ्या गुरूंना आणि त्यांच्या असणाऱ्या सहकाऱ्यांना ते सोडत नाही आणि सोबतच भारताच्या सामाजिक सलोखा सर्व जाती धर्मांनी एकत्र राहण्याचा जो महाराष्ट्राचा जो बाणा आहे, हा भाऊ देखील जो आपल्या सगळ्यांना सोबत राहून शांततेने गुन्ह्या गोविंदाने राहण्याची जी आपली नांदी आहे, गुन्ह्या गोविंदांना राहण्याची आपली जी वृत्ती आहे, या आपल्या भावाचा या शांततेचा देखील त्यांनी खून केलाय. म्हणून देखील मला त्यांची पुन्हा ही औरंगजेबाशी करायची वाटते. आणि ही करत असताना फोडा आणि राज्य करा हा इंग्रजांचा एक गुण कुठेतरी हा देवेंद्र फडणवीसांच्या अंगी आलाय. आणि हे फडणवीस महाराष्ट्रामध्ये आज जे काही नाटक करतात आहे, याला संपव त्याला संपव, याचा घात कर त्याचा घात कर, याचा पक्ष फोड त्याचा पक्ष फोड, याला तिकीट पाठव त्याला तिकीट पाठव, हे सगळं महाराष्ट्राचं वाटोळं करणारा माणूस हा देवेंद्र फडणवीस आहे. आणि आज औरंगजेबाच्या वृत्तीने वागणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा पुरंदरची लोक काय करणार हा मूलभूत स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारायला आला. या पुरंदर तालुक्याने संभाजी महाराजांसारखा स्वराज्य संरक्षक आपल्याला दिला आणि त्या स्वराज्य संरक्षकाचा जन्म ज्या तालुक्यामध्ये झालाय, ज्या ठिकाणी झालाय, त्या ठिकाणची माणसं आता स्वातंत्र्यावर गदा असताना, आता स्वराज्यावर गदा असताना नेमकं काय करतात याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचा डोळा लागलेला आहे. आपण छावा नावाचा पिक्चर बघितला असेल. छावा चित्रपटामध्ये सर्व मोठा सिनेमा आहे, मात्र त्यातला एक जो सीन आहे, एक जो शॉट आहे आणि एक त्यातला जो प्रसंग आहे हा डोळ्याकडून जात नाही. ज्या फडणवीसांच्या प्रवृत्तीचे जे लोक होते त्या लोकांनी संभाजी महाराजांना औरंगजेबापूर्वी पकडून दिलं आणि औरंगजेबाला साखरखंडामध्ये आणल्यानंतर, बांधून आणल्यानंतर संभाजी महाराजांना लटकवल्या गेलं आणि साखरखंडामध्ये त्यांना 2 खांबाला लटकवल्यानंतर औरंगजेब त्याच्यापर्यंत चालत आला आणि औरंगजेबाने संभाजींच्या जवळ जाऊन डोळ्यात डोळे घालून विचारलं की आखिर हे स्वराज काय आहे. आणि त्यावर संभाजी महाराजांनी दिलेलं जे उत्तर आहे, इथली माती म्हणजे स्वराज, इथली हवा म्हणजे स्वराज, इथलं पाणी म्हणजे स्वराज, इथली माणसं म्हणजे स्वराज, इथला डोंगर म्हणजे स्वराज आणि इथे आम्ही सर्व म्हणजे स्वराज. आणि हे विचारत असताना म्हणजे तेही म्हणतो की मी एवढं सैन्य घेऊन आलो, 8 लाख सैन्य, माझं 7 लाख सैन्य तुम्ही मारून टाकलं, मी महाराष्ट्रामध्ये या दऱ्यामध्ये सवयीच्या फिरलो, मात्र मला आतापर्यंत यश आलं नाही. असं स्वराज नावाचा तुमचा मंत्र काय. आणि तो जो असणारा जो प्रसंग आहे इतिहासातला, हा इतिहासातला प्रसंगाची मी तुम्हाला सर्वांना मान या ठिकाणी घालतो की ज्या पद्धतीनं स्वराज्य नष्ट करण्याकरता, लोकांचे अधिकार नष्ट करण्याकरता, लोकांना त्यांना पाठीचा करण्याचा वापरून लोकांना प्राण्यासारखं समजणाऱ्या, कटपुतली समजणाऱ्या, गृहीत धरणाऱ्या औरंगजेबाने ज्या पद्धतीनं या देशातलं स्वातंत्र्य, या देशातला स्वाभिमान आणि या देशातला पाणीदारपणा, या देशातली संस्कृती, सभ्यता नष्ट करण्याच्या अनुषंगानं त्यांनी जसं आक्रमण केलं, आज नेमकेपणानं तुमच्या माझ्या स्वराज्यावर आज देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी देखील त्याच पद्धतीनं आक्रमण करत आहे. आणि ते आक्रमण करत असताना काय आहे स्वराज, या प्रश्नाचं उत्तर जर पुरंदर तालुक्यातून मिळालं नाही तर महाराष्ट्र तुम्हाला मला माफ करणार नाही. हेही या निमित्तानं मला आपल्याला सगळ्यांना सांगू द्या. आणि सांगत असताना पैसा फेक तमाशा देख नावाचा एक वर्ग, हा तमाशा जो महाराष्ट्रात चालवला आहे, हा भारतीय जनता पक्षाने चालवलेला आहे, त्यांच्या मित्र पक्षाने चालवलेला आहे. आणि त्यांनी ज्या निवडणुका झाल्या तिथे प्रधान जगतापजी आपले एक पुणे जिल्ह्यातलं सोनेरी स्वप्न बसलेलं आहे, किशोर महाने हे देखील बसलेले आहेत. दोघं जण नगरपालिकेच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुका लढले, कसे पाकिटं घेऊन जात होते, काय काय केलं, नुसतं महानगरपालिकेत नाही नगरपालिकेतही काय केलं तेही आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. वारेमाप पैसा खायचा, भ्रष्टाचार करायचा, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार करायचा आणि भ्रष्टाचार कमी पडतो की काय. म्हणून उपमुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे यांच्या संबंधित शेतामध्ये ड्रगची फॅक्टरी सापडली, त्यामुळे कुठून शासकीय योजनेतून पैसा काढायचा, ड्रगच्या वेळाच्यामध्ये एमडीगुळच्या व्यवसायामध्ये महाराष्ट्राला टाकायचा, तिथून पैसा घ्यायचा, जमिनी ज्या आहेत त्या लुटायच्या, शासकीय जमिनी त्या विकायच्या, तिथून पैसा घ्यायचा आणि नागरिकांना लाचार करायचं.
आणि नागरिकांना खुशाल म्हणायचं की नाच मेरी बुलबुल की पैसा मिलेगा. दुसरीकडे पैसा फेक तमाशा दे या स्वरूपामध्ये भारतीय जनता पार्टी आज आपलं स्वराज्य संपवण्याकरता निघालेली आहे. जे औरंगजेबाकडून संपवलं गेलं नव्हतं ते संपवण्याची हिंमत आज भारतीय जनता पक्षाची आणि देवेंद्र फडणवीस होत असेल तर महाराष्ट्राच्या या भूमीला, या मावळ्याच्या भूमीला मला ललकारायचं आहे, त्यांना आव्हान करायचं आहे, त्यांना अनुरोध करायचा आहे की आपण आता एक किती दिवस हातावर हात ठेवून बंद पाहणार आहोत. या सभेच्या आरंभाच्या निमित्तानं मी इथे का आलो की इथल्या सगळ्या जागा निवडून मला पाहिजे ही अपेक्षा कुठेतरी माझ्या मनात असेल. मात्र मी माझा विचार आणि माझा पक्षाची भूमिका ही घेऊन या ठिकाणी आलो आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस करता हे मावळे लढतात आहे आणि या मावळ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे या प्रांतात देशाच्या कर्तव्याच्या भावनेतून आणि भूमिकेतून या ठिकाणी आम्ही आलेलो. आमची उमेदवारी बघा, 12 वेळेस पुरस्कार मिळालेल्या उमेदवार आहेत. स्थायी समितीच्या माध्यमातून दत्ताभाऊंनी विकासाची जी गंगा आपल्या सगळ्या समोर मांडली तेही ते आलेले आहेत. त्यांचा संघर्ष त्यांनी सांगितला. पंचायत समिती, जिल्हा परिषद हे सांगितला. त्यांचं नेतृत्वाचा गळा घोटत असताना त्यांनी काही वेळ दिवस ते बाजूला झाले हे देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलं. पंचायत समितीमध्ये कोणी युवक काँग्रेसचा आहे, कोणी चांगल्या पार्श्वभूमीचा आहे. आपले सगळे जे उमेदवार बघितले तर सांगत असताना एकाने असंही सांगितलं की सर्वजण जे अत्यंत सामान्य परिस्थितीतले आहेत. आमचे कॉम्रेड जे आहेत त्यांनी पण वैचारिक भूमिका मांडत असताना आम्ही मतं का मागतोय सांगितलेलं आहे. त्यामुळे मावळ्यांच्या या भूमिकेमध्ये येत असताना पुरंदर पासून हा स्वराज्याचा जर आज बिगुल जर बुलंद होत असेल तर त्याची आशा कुठून आहे, नव्हे तर खात्री कुठून आहे तर केवळ आणि केवळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून याची आशा नव्हे तर याची खात्री आहे. आणि ही खात्री बाळगूनच 1.5-2 महिन्यापूर्वी प्रशांत जगतापासारखं एक वादळ हे काँग्रेसमध्ये या स्वराज्याच्या दिशेनं तुम्हाला मला आपल्याला पुढे घेऊन जाण्याकरता एक मावळ्याच्या भूमिकेतून, एक कार्यकर्त्याच्या भूमिकेतून, एक वादळाच्या भूमिकेतून ते आपल्यामध्ये आलेले आहेत. याची देखील आठवण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करून इच्छितो. ज्यांना सगळं काही मिळालं, त्यांनी सगळं काही काँग्रेसमधून घेतलं आणि काँग्रेसच्या नावावर जे मोठे झाले तेच काँग्रेसला सोडून गेले. आणि काय देणं बाकी होतं तुम्हाला? तिथे काय होते तुम्ही? तिथे गेल्यावर काय झाले? तिथे पहिला मान, पहिली कुस्ती, पहिला हार हा तुम्हाला होता. आता तिथे गेल्यानंतर ना पहिला मान आहे ना पहिला हार आहे. लाईनीत कोणत्या बसलेले हे असं करून बघावं लागतं पाय उचलून, तरी पण तुमची कृती दिसत नाही. त्यामुळे चुकीच्या माणसाला इतके दिवस काँग्रेसने ताकद दिली याबद्दल प्रदेशाध्यक्षा नात्यानं मी दिलगिरी व्यक्त करतो. अशा अनेक चुका केलेल्या आहेत. मात्र आता इतक्या ठेचा लागलेल्या आहेत की आता यापुढे हे सोन्यासारखं नेतृत्व या तालुक्यात आलेलं आहे. काँग्रेस पक्ष यांना मोठा केल्याशिवाय राहणार नाही. हा राहुल गांधींच्या काँग्रेसचा शब्द या माध्यमातून या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना देतो. आज पक्ष फोडाफोडीच्या माध्यमातून हा इकडे गेला तो तिकडे गेला त्या माध्यमातून हवालदिल होण्याची अजिबात गरज नाही. कारण उद्याचा काळ आपला मला पुन्हा पुरंदर जिल्ह्याचा संदर्भ देऊन आपल्याला सगळ्यांना ही हमी भरायची आहे. या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना गावी द्यायची आहे की उद्याचा काळ आपला आहे. तह झाला पुरंदरचा. तहात काय झालं? तो 12 किल्ले शिवाजी महाराजांजवळ राहिले, 23 किल्ले औरंगजेबाकडे चालले आणि आता 12 किल्ले राहिले. आता शिवाजी महाराजांचं काय होणार? अशा प्रकारची स्थिती आणि परिस्थिती निर्माण झालेली असतानाही विचाराच्या, विवेकाच्या, जनतेच्या भरोशावर छत्रपतींनी पुन्हा साम्राज्य आपलं उभं केलं आणि ते टाटके पार झेंडे फटकवले. हा इतिहास साक्षी आहे. आणि त्यांनी 10 मध्ये किल्ले जिंकले. शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या 28 वर्षानंतर जरी ते जगले असतील तरी नंतरच्या काळात त्यांच्या कबरीच्या जवळ दिवा पण पेटला नाही. हा इतिहास आहे. त्यामुळे औरंगजेब कोण आहे? देवेंद्र फडणवीस आणि औरंगजेब एक आहे. मी आधी आपल्याला सांगितलं. आज त्या औरंगजेबाजवळ आमचा एक किल्लेदार गेला असेल, या जिल्ह्यातले 2 किल्लेदार जरी गेले असतील तर आम्हाला त्यांची काळजी नाही. आमच्या पाठीचे इतिहास आहे. पुरंदरचा तह आम्हाला मार्गदर्शन करतो. आणि असे किती किल्लेदार गेले तरी हा पक्ष विचारांच्या भरोशावर, मावळ्यांच्या भरोशावर उभा आहे. हा स्वराज्याच्या विचारावर उभा आहे. हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर उभा असणारा पक्ष आहे. याचं काही बिघडणार नाही.
ही खात्री तुम्हाला या ठिकाणी सर्वांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. हा कार्यक्रम छोटा का मोठा या फंद्यात पडू नका. या कार्यक्रमाचे फोटो काढून ठेवा आणि या कार्यक्रमामध्ये जेव्हा काँग्रेसची बखार लिहिल्या जाईल, पुण्याची बखार लिहिल्या जाईल, पुरंदरचा इतिहास पुन्हा आपल्याला रत्नावर लिहायचा आहे. आणि त्यावेळेस आजची सभा या ठिकाणच्या काँग्रेसला पुनर्जीवित करण्याची मुहूर्त वेळ म्हणून आजच्या या कार्यक्रमाकडे आजच्या सभेला बघितलं जाईल. एवढाच सत्य शेवटी आपल्या सगळ्यांना शब्द देतो आणि दत्ताभाऊ आणि त्यांचे दोन्ही पंचायत समितीचे सदस्य त्यांनी पुढे यावं. इतरही जे तालुक्यातील जे सर्व उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांनी पुढे यावं. मी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष अमित ठाकरेजी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. प्रशांत जगतापजी काँग्रेसचे आमचे नेते ज्यांना लवकरच प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं विशेष जबाबदारी देणारे त्यांनी देखील उमेदवारांना सरळ उभे आणि या सारख्या यांच्याकडे बघा. सर्व स्वाभिमानी नेतृत्व आहे. कुठेही दबलेलं नाही, कुठेही झुकलेलं नाही, कुठेही वाकलेलं नाही, कोणाकडून पैसे आणले तरी थांबलेलं नाही. पक्षाचा आदरणीय राहुल गांधी साहेबांचा, आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांचा, आदरणीय सावकार साहेबांचा. झुकेगा नाही साला. हा काही चित्रपटातला डायलॉग नाही. हा पुरंदरच्या काँग्रेसच्या उमेदवारांचा बाणा आहे. हा शब्द या निमित्ताने आपल्याला देतो आणि आमचे सर्व माणसं विजयी करा हे दान पुरंदरच्या सर्व नागरिकांना मतदारांना या ठिकाणी मागतो. आमचे माणसं निवडून द्या. ते निवडून येऊ ना येऊ, मात्र इथल्या प्रश्नांसाठी, इथल्या माणसांसाठी, इथल्या शेतकऱ्यांसाठी, इथल्या जनतेसाठी, इथल्या तरुणांसाठी, इथल्या माता भगिनींसाठी आमचे सर्व लोक हे कार्यरत राहतील. ही गावी या कार्यक्रमाच्या प्रसंगाच्या निमित्ताने देतो. ज्यांचा 6 दिवसापूर्वीच अपघात झाला, त्या अपघाताच्या अनुषंगाने आम्ही चौकशीची मागणी केली आहे. तो कसा झाला, 5 लोक तर 6 लोक समजायला पता नाही. तो अपघात होता का कट कारस्थान आहे याचा मोठा संशय जो आहे तो येत आहे. त्या चौकशीची मागणी पुनश्च एकदा या निमित्ताने या ठिकाणी करतो. कारण गेसाने गळा कापणाऱ्या